शेतकरी बांधवांनो, नमस्कार. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश, आज या प्लॉटमध्ये आपण बरोबर 40 दिवसापूर्वी म्हणजे 7 जानेवारी या दिवशी या पिकामध्ये, या शेतामध्ये काकडी आणि मिरची या दोन पिकांची संमिश्र पद्धतीने लागवड केलेली आहे. लागवड करत असताना दोन पिकं संमिश्र करण्यामागचा उद्देश हाच होता की कोणत्या तरी एका पिकाला बाजारभाव भेटले पाहिजे आणि त्यातून आर्थिक असा फायदा आपल्याला व्हावा, या उद्देशाने दोन पिकांची लागवड केलेली आहे. पिकं निवडत असताना वातावरणाच्या नुसार थोडासा मार्केटचा अभ्यास करून या दोन पिकांची निवड केलेली आहे. आज रोजी काकडी पीक 40 दिवसामध्ये चालू झालेले आहे. आपण पहिला तोडा एक 10 कॅरेटचा विक्री केलेला असून दुसरा तोडाही आज विक्री केलेला आहे आणि आज तिसरा तोड्याला आज करणार आहे. साधारणतः आज 15 कॅरेट माल निघण्याची अपेक्षा आहे. माल निघत असताना 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या पिकामध्ये जी प्रॅक्टिस केली ती प्रॅक्टिस तुमच्या समोर सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे. प्रॅक्टिस करत असताना याच्यासाठी प्रॉपर अशा पद्धतीने बेसल डोस भरून घेतल्याच्या नंतर, मल्चिंग पेपर हातरल्याच्या नंतर याला 1 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त 3 वेळा वॉटर सोल्युबल, ते पण अतिशय कमी प्रमाणात, एकरी 2 किलो 1 किलो या प्रमाणातच सोडलेले आहे. पण याला ज्यावेळेस बेसल डोस भरला तो सर्वोदय ॲग्रोटेकचं ग्रीन शाईन आणि DAP, सर्वोदय ॲग्रोटेकची DAP या 2 खतांचा बेसल डोस प्रॉपर भरला होता. त्यानंतर याला पहिली ड्रिंचिंग घेतली ही झायडेक्स कंपनीचा नर्सरी किट. या सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की ज्यावेळेस आपण शेतामध्ये प्रॅक्टिस करतो त्यावेळेस अतिशय केमिकलचा मारा आपण करत असतो, पण केमिकलचा मारा ज्यावेळेस करतो त्यावेळेस पिकं अशी येत नाहीत. मी तुम्हाला दुकानात बसून किंवा इतर दुकानदार जे दुकानात बसून सांगतात की हे केमिकल सोडा, हे बुरशीनाशक सोडा, तर हे असं न करता मी माझ्या स्वतःच्या शेतावर पहिले प्रात्यक्षिक करतो आणि आपल्याला शेती माती कशी वाचवता येईल या दृष्टीने प्रयत्न करून, त्याच्या हिशोबाने अभ्यास करून आपण या ठिकाणी एकेका पीक पुढं आणण्याचा प्रयत्न करत आहे. आज रोजी माझ्याकडे मिरची, काकडी ही 2 पिकं चालू होतील आणि आज साधारणतः 15 दिवसानंतर वांग हेही चालू होईल. मी तुम्हाला त्यावेळेस त्या ठिकाणचा सुद्धा लाईव्ह व्हिडिओ घेईल. त्याचप्रमाणे आज रोजी